म्हणतात ना, प्यार के लिए लोग कुछ भी कर लेते. आणि असंच काहीतरी राजस्थानमध्ये घडलंय. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी एका जेनझी कपलने चक्क कोर्टाची पायरी चढली आहे आणि सोने पे सुहागा म्हणजे कोर्टाने त्यांच्या बाजूने निकालही दिलाय. त्याचं झालं असं की राजस्थानच्या एका 18 वर्षाच्या मुलीने आणि 19 वर्षाच्या मुलानं लिव्ह इन मध्ये राहायचं ठरवलं. पण घरातून दोघांनाही ठाम विरोध, अगदी जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. एकदम बॉलिवूड ड्रामा. त्यांनी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं, पण तिथूनही झिरो हेल्प. शेवटी दोघांनी राजस्थान हायकोर्टची दारं ठोठावली आणि इथेच त्यांचा खरा टर्निंग पॉइंट आला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं, 18 वर्षानंतर व्यक्ती प्रौढ असतो. प्रौढ व्यक्तीला आपल्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण घटनात्मक हक्क आहे. लग्नाचं वय वेगळं असतं, पण लिव्ह इन ही वेगळी वैयक्तिक निवड आहे. 2 कन्सेंटिंग अडल्ट्स 18+ असतील तर लिव्ह इन ना गुन्हा आहे ना बेकायदेशीरपणा. कलम 21 राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी या नात्याचं संरक्षण करतं. आणि फायनली त्यांच्या फाईटला जस्टिस मिळालं. कोर्टाने पोलिसांनाही सांगितलं की गरज पडली तर यांना संरक्षण देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. पण 18-19व्या वर्षी लिव्ह इन मध्ये राहण्या इतकी मॅच्युरिटी खरंच मुलांमध्ये असते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.